या रेडिओवाल्यांना बरोबर कळते आपली मनस्थिती। कामिनी, काय चाललंय हे सगळं? अगं काय चाललंय हे? तुझे एम्स, तुझे गोल्स, बाबांना मॅगझिन चालवण्याचं दिलेलं वचन सगळं विसरलीस? हे बाई, या सगळ्यामध्ये अडकून पडलीस ना तर तुला आयुष्यात जे अचीव करायचं ते तू कधीच अचीव नाही करू शकणार। या सगळ्यात अडकून नको पडू। हे सगळं तुझ्यासाठी नाहीये कामिनी। का वाहवत चाललीयस या सगळ्या? कामिनी, बाहेर पडूया। आवर स्वतःला कामिनी, आवर स्वतःला। ऋषी ऋषी ऋषी, अरे पल्लवी, हो सगळं अडवलंस? ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचंय नीतूबद्दल। नीतूबद्दल काय झालं? आपला प्लॅन ना खूप अंगाशी आलाय। तिची अवस्था खूप बिकट झाली आहे। तिने खाणं पिणं सगळं सोडून दिलंय। मला खूप वाईट वाटतंय अरे। आय एम फीलिंग व्हेरी गिल्टी अबाउट इट। अरे बाप, साइड इफेक्टचा विचारच नाही केला आपण। बघ ना। नाही म्हणजे मला आयडिया होती पण, आणि मी सुमैला सुद्धा म्हणालो होतो, पण हे सगळं इतकं वाढेल याची कल्पना नव्हती मला। चल आपण नीतूला भेटूया। मी चालू, तू मागे बस। बसू? बस। सोनार देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार। नमस्कार राजेशराव। अरे देवा, मला बघितल्यावर चेहरा का पडला तुमचा? नाही म्हणजे देवावानी आलात तुम्ही। ओ चेहरा पडल कशा पायी? उलट तुम्हासनी बघून मला हसू यायलंय। नाही म्हणजे असं प्रसन्न वाटू लागलंय। ओ कसलं तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर। माझ्या रूपाचं एवढं कौतुक केलं तुम्ही, मी आभारी आहे। तुमचंच घर आहे ना। मला आहे ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। तो सुम्या नाही, तो बाहेर गेलाय फिराय। बोला तुम्ही। हा, काय आता माझ्या वयाचे तुम्ही आहात तर आता, आणि आपण मित्रही झालो आहोत, तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। एक सल्ला हवा होता। नाही, वयाचं सोडून द्या, पण मित्र झाला आहोत की नाही? मग मागा की सल्ला देतो। मला मोकळं व्हायचंय। बाथरूम रिकामच आहे। हो, तसं नाही, माझं मन मोकळं करायचंय। अरे बापरे। काल तुम्ही माझी लव्ह स्टोरी ऐकली। आज पुण्यांदा सांगताय? नाही नाही नाही, परत परत सांगून मी का रडू तुम्हाला? मग आज नवीन काय आणलंय? नवीन म्हणजे बघा, आता माझी लव्ह स्टोरी सक्सेस नाही झाली हा माझ्या नशिबाचा भाग आहे। पण कसं आहे, त्या मुलीचं मन मी दुखावलंय आणि मला असं वाटतं की आपण तिची माफी मागायला हवी। मला काय वाटतं? अहो ताबडतोब निघानी माफी मागा। नक्की? हा म्हणजे काय? अहो माफी मागितल्याने जगातले भले भले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत। अहो सॉरी ह्या 2 अक्षरी शब्दांमध्ये लई ताकद असते। सॉरी। वा तिळगुळकर वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण। या कोण? या ना, या ना। सावकाश सावकाश। नीतू, तू लहान होतीस ना तेव्हा अशीच रुसून बसायचीस। तेव्हा हा तुझा बाबा तुझी समजूत काढायचा।
बाबाची लाडकी बाबाचंच ऐकणार. ये कुणाची माझी नीतू. बस. अरे वा नीतू, बरं झालं तू रूम मधून बाहेर तरी पडलीस. हो ताई, बरं झालं बाहेर पडलीस. आणि डोंट वरी, सगळं ठीक होऊन जाईल. सगळं ठीक होईल. नीतू, तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ केले आहेत. काहीतरी खा, काहीतरी नाही, भरपूर खा. कालपासून अन्नाचा कण नाहीये ग पोटात. आधी ना तू हे ज्यूस घे आणि तुझं काय ते उपोषण काय आहे ना ते मोडून हो. टाक. घे, घे घे, ज्यूस घे, घे. 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 अगं, नीतू, अगं, काय झालं? अरे, नीतू, ताई, नीतू, ताई. काय झालं? नीतू, बस, बस, तू पाणी आण ना लवकर. डॉक्टरला फोन कर. बस बस लवकर फोन. लवकर. नीतू, नीतू, डोळे उघड बाळा. नीतू. नीतू, काय झालं? ए नीतू बाळा. नीतू. ए नीतू. हे बघ, नीतू. नीतू, काय होतंय? नीतू. हिने काही उपास वगैरे धरला होता का? हट्ट धरला होता त्यामुळे उपवास घडला. हट्ट? हट्ट म्हणजे तिच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या होत्या ना, म्हणून ती जेवली नव्हती आणि रात्रभर रडत पण होती ती. रडत पण होती? हो. त्यामुळेच तिला विकनेस आलाय. काही काळजी करण्याचं कारण नाही. मुलगी हो माझी, काळजी तर वाटणारच ना डॉक्टर. ठीक आहे, पण काळजी करण्याचं खरंच काही कारण नाही. काही झालेलं नाही तिला. मी गोळ्या लिहून देते, त्या तुम्ही तिला द्या. बरं. आणि सगळ्यात आधी तिला खायला द्या. हो हो, खायला देतेच मी. काळजी घे ग. थँक्यू. चल खाऊन घे. अहो जवळकर मॅडम, काय आपल्याला भरपूर पत्र आली आहेत आणि यातून आपल्याला एक पत्र निवडायचं आहे. शी यार, हे काय आहे? याला काय अर्थ आहे? मी नाही जा. काय झालं? अरे एकच पत्र निवडायचं तर एकच पत्र मागवायचं ना. ही एवढी कशाला मागवली? अहो आपल्याला यातून एक लकी विजेता निवडायचा आहे. गोप्या, एक पत्र उचल. उचलतंय, पण पत्र इंग्रजीमध्ये असेल तर आधीच आपली इंग्रजीची बोंब असा. गोप्या, पत्र उचलायचंय, वाचायचं नाही. तू उचल उचल. हा तर आपल्या राशी भविष्याचा फॉर्म्युला आहे. वा. पण आता मला त्या नकली आभासचा शोध लावायलाच हवा. माझं नाव, माझी आयडेंटिटी वापर. आणि सुम्या, नीतू सारख्या दुसऱ्या मुलींना हा फसवत असेल तर या नकली आभासचा निकाल लावायलाच हवा. आणि तोही लवकरात लवकर.